उन्हाळ्याच्या दिवसात कसं असतं ना, आपल्याला भूक कमी लागतं. मग अशा वेळेस ना काहीतरी चटपटीत तर खाऊ वाटतं, पण भाजी बनवायचा कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना तुम्ही झणझणीत, चमचमीत असा हा कांद्याचा झुणका बनवू शकता. इतका चवदार टेस्टी लागतो ना, की तुम्ही भाजी नाही बनवली तरीसुद्धा याच्यासोबतच 2 भाकरी खाऊन जातात. तर त्यासाठी काय करायचं, 4 मोठे कांदे ना पातळ स्लाईस करून घ्यायचे, जसं आपण भज्यासाठी करतो बघा. असे कांद्याचे पातळ स्लाईस करायच्या. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. कढीपत्त्याची पानं, 1 चमचा राई, 1 चमचा जिरे तडतडून घ्यायचे. थोडंसं राई जिरं तडतडून झालं की याच्यामध्ये आपण हा पातळ चिरलेला कांदा जो आहे तो टाकून घ्यायचा आणि चांगला याला गोल्डन ब्राऊन असं नरम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडासा कांद्याचा रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, एक 2-3 मिनटं तरी कांद्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याच्यामधला ना सगळा कच्चापणा निघून जातो. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला मीठच टाकायचं आणि मग त्यानंतर आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, धना पावडर टाकायचा, चवीनुसार लाल तिखट टाकायचं. आता सुरुवातीलाच मीठ टाकले त्यामुळं मीठ नका टाकू. हे सगळे मसाले टाकून एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं जरा परतून घ्यायचं. आता हे मसालेसुद्धा एकजीव झाले की याच्यामध्ये आपण मग 1 वाटी बेसन पीठ टाकायचं, थोडं थोडं करून, जास्त बेसन पीठ टाकायचं नाही. कांद्याच्या पाकळ्या कशा अशा दिसून आल्या पाहिजेत, म्हणजे तो कांद्याचा झुणका छान वाटतो. हे बघा, मग आता हे बेसन पीठ टाकलं की असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की याच्यावर थोडंसं थेंबर पाणी शिपडून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर याला फक्त 2 मिनटं वाफ द्यायची. त्यामुळं बेसन पिठाचा कच्चापणा निघून जातो. वाफ देऊन झाली की थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून असं याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा, किती मस्त मोकळा सुटसुटीत आणि कांद्याचा झुणका मस्त वाटतोय का नाही? खाता क्षणी तुम्हाला याची चव इतकी भारी वाटेल ना, म्हणजे भाजी करायचा कंटाळा आला ना तर तुम्ही हा कांद्याचा झुणका झटकीपट बनवू शकता. प्रवासातसुद्धा असं डब्यामध्ये भरून नेऊ शकता, सोबत भाकर चपातीसोबत नेऊ शकता. खूप मस्त वाटतो, काही खराब होत नाही. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त झाला आहे का नाही हा कांद्याचा झुणका. नेहमीच्या पिठलापेक्षा ना ह्याची चव खूप छान लागते. एकदा करून नक्की बघा. कमी वेळ असेल तर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब